नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन एका मराठी व्हिडिओमध्ये. आणि थोडं पावसाची सुरुवात झाली, एकदम थोडं. आणि आता सगळा सामान घेऊन निघालो आहे. मी तुम्हाला रस्त्यात सांगतो की कुठे चाललो आहे ते. जरा जातो आधी. मी पण किती हुशार आहे ना, गाडीत येऊन बसलो आणि गाडीच्या चावी घरातच, आणि त्यात लागलाय पाऊस. आता काय, धावत जायचं आणि धावत यायचं. गाडीला चालू केलंय, थोडीशी वॉर्म होऊन देऊ तिला. RPM आयडियलला आला की निघू इथून. भिजायला झालं आणि दमायला पण. आणि असं वाटलं नव्हतं आज पाऊस लागेल, पण तरी पण लागलाय आणि भरपूर असा लागलाय. आता तिकडे फक्त गेल्यावर पाऊस नसू दे, नाही तर मग बाहेर उतरायचे वांदे होतील. आता कुठे चाललोय ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. ट्रेनच्या पुढे आलोय. पाऊस पण असा आहे ना, जोरात पडत पण नाही आणि बंद पण नाही होत. एकदम बारीक रिप असं चालू आहे. विनाकारणची गाडी मागवायला आलाय. थोडं मस्त विचार केला होता तिकडे जाऊन मस्तपैकी फोटोज वगैरे काढीन. तसंही काढणारच आहे, गाडी मागव नाही तर न मागव. कधी गाडी मागलेली पण चांगली वाटते. आणि आहे ट्रॅफिक बऱ्यापैकी. उशीर झालाय, ऑलरेडी 12 वाजलेत. म्हणजे आपल्याला पनवेल पोहोचायलाच 1 वाजेल. आणि त्याच्या पुढे मग नंतर 1 तास पोहोचू. 2 वाजेपर्यंत पोहोचू. 4 वाजेपर्यंत रिटर्न निघू. तर आता पेट्रोल भरला, CNG भरला. आणि मला गाडीने धोका दिला, बराच मोठा धोका दिला. जेव्हा गाडी स्टार्ट केली तेव्हा एकही गाडी नव्हती रिझर्वला लागली होती. आणि फक्त 19 लिटर फक्त पेट्रोल टाकलंय. आणि टाकी आहे 45 लिटरची. त्या हिशोबाने तर 20 लिटर म्हणजे अर्धीच टाकी व्हायला पाहिजे होती. पण झाली किती, पाऊण टाकी झाली. माझी गाडी CNG वर चालता असं वाटतं की पेट्रोल पण कन्झ्युम करते, असं तिला वाटतं, तिच्या गेजला वाटतं. त्याच्यामुळे तो पेट्रोलचा गेज पण खाली येतो. त्याला आपण काय नाही करू शकत. त्याच्यामुळे मला लक्ष ठेवायला लागतं याच्यावर. ठीक आहे, आता आपला तर पेट्रोलचा 2-3 महिन्याचा कोटा तर पूर्ण झाला. असं वाटत नाही 2-3 महिने जातील, कारण आता 4 तारखेला आपल्याला जायचंय बाहेर. ब्लॉग करीन का नाही माहित नाही, पण जायचंय. 3 दिवसासाठी बाहेर जायचंय. आपल्या क्लायंटना घेऊन जायचंय. तर आता त्या हिशोबाने तर टाकी ऑलमोस्ट फुलच झाली. आता नंतर जेव्हा लावीन भरायला तेव्हा डायरेक्ट ऑटो कटला लावली की फुलच होऊन जाईल ती. बघूया तेव्हा पण मला असं वाटतं 1000 पर्यंत बसेल अजूनपर्यंत. आणि एक 15-20 मिनिटात आपल्या मॅडमना घ्यायला पोचू. आणि मग डायरेक्ट लोणावळा गाठू. लोणावळा. आणि आज चाललोय लोणावळ्याला. तुम्हाला सांगितलंच नाही ना कुठे चाललोय ते. त्या गावात मी पण विसरभोळा झालोय. तर आज चाललोय लोणावळ्याला. झाले आता 12:30 तर झालेत. 1-1:30-2 वाजेपर्यंत लोणावळ्यामध्ये पोहोचून जाऊ असं वाटतंय. बघूया किती टाइम लागतंय ते. आता पहिले हिला घेऊ आणि मग नंतर बाकी पुढचं. एक्झॅक्ट डीमार्ट आपला बाहेरचा जो कळंबोलीचा डीमार्ट आहे त्याच्या समोरच्या ब्रिजवर आहे. आणि रस्त्याची अवस्था का, जर सुसाट कोण इथून गेला की तो गेला. त्याचा बंपर, त्याचा अंडर बॉडी सगळं जाणार. दन आपटणार सस्पेन्शन सगळं. आणि आपल्याला एक गिफ्ट आलंय. बंद बाबा, कॉपीराईट. हा, आता आपल्याला एक गिफ्ट आलंय, दाखवतो तुम्हाला.
खतरनाक. जे कधीपासून घ्यायचं बघत होतो तेच भेटलंय. बरेच दिवस चाललं होतं घेईन ते राहिलं होतं. शेवटी आज ते गिफ्ट म्हणून भेटलंच. थँक्यू. आणि पोलीस मामांनी थांबवलंय का बंद पडलंय? मला असं वाटतं बंद पडलं. हा बंद पडलंय. झाली सुरुवात का आळस द्यायची? बापरे, इथं माझी झोप नाही झाली आणि ही आळस देते. काल दमलोय मी, लाल भोका झालोय मी आणि आळसही देते. हो भूक लागलाय भरपूर. तरी मम्मी बोलत होती काहीतरी खाऊन जा, पण मम्मीची पण तब्येत नाही बरी म्हणून नको काय बनवत बसू. बघेन बाहेर काहीतरी. आता थांबू इथे पुढे आणि बघूया काय तिथं काय खाण्यासारखं काय आहे आणि आपल्याला काय आवडते ते तिथे. आणि बाकी पुढे टोल नाका येईल. आता फास्टॅगला किती बॅलन्स आहे ते पण माहित नाही मला. लगेच वाजायची सुरुवात होते रे. जास्त काय हेवी नाही खात आहे. वडापाव मागवलाय, तिकडे पण एक वडापाव, मी डबल वडापाव. आपली भूक जास्त आहे म्हणून जरा खाऊया. खायला तर सुरुवातच केलंय. भूक वगैरे जास्त नाही आहे, खाऊन नाही आलं म्हणून खाऊन आलं. हां तर आता थोड्या डायरेक्ट हायवेलाच भेटू. तर आता खाऊन झालं आणि निघालो रिटर्न हायवेला. आता पुढे टोल नाका येईल. वडापाव चांगला होता ना? हो, टेस्ट चांगली होती वडापावची. फॉर्च्युनर वाले भैया रुको जरा, मुझको जाने दो. आता पुढे टोल नाका येईल. आला 1 किलोमीटरला. अजून टाइम आहे, तेव्हापर्यंत विश्रांती घ्या. फास्टॅगला आहेत पैसे बाबा, आहेत. निघलो आता टोल नाका सोडून 1 किलोमीटर पुढे आलो. बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे रे. ट्रॅफिक आहे काय? ट्रक आले की ट्रॅफिक होते, तेच काय कळत नाही. परफ्यूम मारलास? दरवळला सुगंध. आता 80ला क्रूज की एकदम रिलॅक्स. क्रूज टाकून उपयोग नाही, पण हे करेल आपल्या पुढे स्पीड ब्रेक करेल. खोपोलीला पोचतोय म्हणजे पोचलोय. खोपोली गावातच आहे, पण टाइम थोडासा मिसमॅच झाला. कारण 2 वाजेपर्यंत पोहोचेन असं केलं होतं प्लॅन, पण 2च्या नंतरच ऑलमोस्ट 2:30 वाजलेत तरी अजून पोचलोय नाही. अजून अर्धा पाऊण तास जाईल. चलो आपण 3:30 पर्यंत पोहोचू. अर्धा पाऊण तास थांबायला भेटेल, नंतर निघू. कारण जास्त वेळ थांबलो तर घरी पोहोचायला बराच उशीर होईल. आता घाट लागेल आपला. घाट, खंडाळ्याचा घाट. ते नाश्ता करायला थांबलो होतो. ते काका बोलतायत इन्फेक्शन कसली झाले, लाल झाले. बोले इन्फेक्शन नाहीये, ते गुलाल आहे. गुलाल बघ, टायगर शराफ. हा खंडाळ्याचा घाट एवढा दंबवतो ना, डेंजर. गाडी पुरी गरम झाली असं मला वाटतंय. झालीच असेल, कारण कंटिन्यू 2,500 RPM च्या आसपास होती गाडी. 2,500 ते 3,000.
आणि त्यात ते 2 चुते ड्रायव्हर भेटले होते. सांगतोय काय. तर आता इथं कुठेतरी चहा भेटते का बघूया, कारण चहा प्यायचा असा मन होतोय जास्त. काय तलब आलाय, तलब. चाय पिणे के लिए तलाव आई है. व्यू पॉइंट चांगला आहे. नको थांबायचंय, जाऊचा. आज कसली तरी रॅली असं मला वाटतंय. चला आता आपण आपले पॉइंट पासून काहीच वेळेच्या दुरीवर आहोत. आणि ही ग्रेट वॉल ऑफ चायना आहे. ए असं नको. इट्स अ पार्ट ऑफ जोक, यू नो. जोक इज इट्स पार्ट ऑफ जोक. हे माझा ब्लॉग आहे ना, मी काही टाकेन. घबरा. हे बघ फोटोशूट बघ. पाठीमागे भावाची चड्डी दिसते. फोटो काढायचा जोडायचा नाही. पावसाळ्यात इथे इथून गाडी काढायची म्हणजे डेंजर नाही. आता बघ काल झालं ना, कालचा दिवस गेला ना. आता झरणे नाहीत ना आंघोळ करायला लोकांना. नाही आता कालचा रविवार होता ना, आज सोमवार आहे ना. तरी पण आता पाऊस वगैरे नाही ना, पाणी नाही ना. ऑलमोस्ट 3 झाले. आता अजून टाइम लागेल नाही बघ. नाही ना. लॉर्ड स्प्लेंडर किधर भी घुसे, किधर भी कितना भी लोड लेके जाए. एक 10 मिनिटात आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू. तिथे पोहोचल्यानंतर चहा प्यायला घे, कारण इकडे थांबलो तर परत तिकडे पोचायला उशीर होईल, आणि तिकडे पोचायला उशीर झाला तर मग निघायला उशीर होईल. चांगलं वाटतं यार इकडे येऊन, जरा बरं वाटतं ना, रिलॅक्स एकदम झाल्यासारखं. गाईस धुकं बघा, डेंजर. आणि पब्लिक तर बघा खतरनाक. या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं की वेगळ्याच ठिकाणी आलोय कुठेतरी. हा एकतर खालती इथून निघल्यानंतर परत होतं ते नॉर्मल होईल, ऊन तसंच हे. आणि इथं आलोय तर बघ धुकं सगळं हे आणि ते खतरनाक रे. हे बघ फुलं बघ. आणि हा आपला स्पॉट नाश्त्याचा. ते पण खतरनाक झालं, जाताना थांबू तिथे पण. लिटरली ढग बघ, खतरनाक रे धुका. डेंजर डेंजर. हे बघ साईडला, ही बघ रस्त्याच्या साईडलाच बघ. आपण अजून थोडस पुढे जाऊया, बघूया काय अजून इंटरेस्टिंग असं काय दिसतंय. काय गाडी लावायला जागा, प्रॉपर फोटोसाठी जागा. तर तिथं पण होतं, रस्त्याच्या कडेलाच अशी होती झाडं फुलांची. पाऊस आलाय का काय आलाय ते
आलाय, असं वाटतं पाऊसच आलाय का सुरुवात झाली बारीक बारीक. आणि ही लँड क्रुझर हमारे सपनों की रानी, लेंगे कभी तो लेंगे. एवढी फुलं पण होती ना तिथे. हे बघ कसलं जबरदस्त वाटतंय. आता गाडी इथं लावलंय, आता गाडीतून तुम्हाला दिसणार नाही पण पाऊस पण आलाय. चला आता बाहेर निघून बघूया. फुलं अशी थोडीशी मावळल्यासारखी वाटतात नाही, हा ना. थोडस भिज ना, भिजलीस तर काय होतं. मला थंडी थंडी आणि मी तर आहे तर तसाच. तर हे बघ फुलं बघ खाली पडत आहेत. हा झालं तर त्यांचा सीझन संपत आलाय ना. खतरनाक रे तिकडे बघ, डेंजर रे. गाडी काय गाडी तुम्ही कुठे पण लावू शकता, असं काय नाही, गाडी कुठेही लावा तुम्ही. बाकी जबरदस्त. हा चालता चालता मी ती उभी आहे. कितना जबरदस्त वाटतंय ना, पण फक्त थोडक्यावर राहिलं कारण का थोडस हे धुक्याचं सीन झालंय. सगळीकडे नुसता धुका 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 झालाय, म्हणून हे सगळं असं दिसतंय. नाही तर जबरदस्त भारी वाटलं असतं. बाकी आता ऑलमोस्ट 4 वाजायला आलेत, निघायची वेळ झाले. तर मी असं चालत चालत आलोय थोडं पुढे, बघूया काय भेटतंय पुढे, अजून एक्स्ट्रा काय बघायला भेटतंय ते त्यानुसार. मग इकडे तर डेड एंड वाटतंय. रस्ता खतम, खलास भैया, रस्ता खलास. इकडे तर पुढे काय नाहीये. चलो घुमो. आणि आता इथून मग आता डायरेक्ट घरीच जाऊ, कारण बराच लेट होईल नाही तर मग घरी जायला. इथून निघायची वेळ झाली. चलो. आपल्या मॅडम तर आधीच येऊन गाडीत बसल्यात थंडी वाजते म्हणून. चला आता इथून निघूया पटापट, नाही तर परत उशीर होईल. ऑलरेडी 3:55 म्हणजे 4 वाजायलाच आलेत. आणि काय जबरदस्त वाटलं, फक्त हा धुका नव्हता पाहिजे होता. या धुक्यामुळे थोडस डिसअपॉइंट. इथे आता गप्पा गोष्टी थोड्याशा चालू होत्या. चहा पिला तर ते सांगत होते 7 वर्षानंतर फुलं बिलं काय नाही येत, दरवर्षी फुलं येतात.
आणि फक्त एवढंच की या वर्षी इथे लोणावळ्यामध्ये भर थोडासा जास्त आलाय फुलांचा. जी पिवळी फुलं आहेत ना आता इथे दिसणार नाहीत, ही जी जाऊ दे सोडा, पिवळी जी फुलं आहेत ना ती थोडी कमी प्रमाणात आलीत आणि जी पर्पल वाली जी आहेत ना ती जास्त आलीत. एवढाच फक्त सीन आहे. आणि आता पण ते कसं होणार आहे माहितीये का की हे फुलांचं बहर आता 2 महिने आहे का 1.5 महिने आहे ते माहित नाही तर किती महिने आहे. आज तर काल पाऊस पडला त्याच्यामुळे हे पूर्ण धुका झालंय, नाही तर 3 दिवस कंटिन्यू ऊन होता इथे, तेव्हा एकदम खतरनाक असं दृश्य बघायला भेटलं असतं. पण ठीक आहे, आपल्या बाप्पाचं पण विसर्जन होतं, आपल्या बाप्पाचं आगमन होतं, विसर्जन होतं, त्याच्यामुळे आपल्याला यायला नाही जमलं. पण अजून 4-5 दिवसांनी किंवा 2 दिवसांनी पकडून त्याला परत फेरी होणारच आहे, तेव्हा तुम्हाला खतरनाक असं व्ह्यू दाखवतो. टेन्शन घेऊ नका, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त टेन्शन द्यायचं. गोलीगत धोका. मगासपर्यंत थोडाफार माहोल ठीक होता, पण आता एवढा डेंजर माहोल झालाय ना, समोरचा लिटरली समोरचा काही दिसत नाहीये ना, गाडी ना टर्न. आता समोर आला तेव्हा टर्न दिसतोय आणि स्पीड बघा, याच्यावरती गेलो की खलास. आता समोर इथे बाईक आहे, ती कॅमेऱ्यामध्ये या गोप्रो मध्ये दिसत नसेल, पण माझ्या डोळ्यांना ती दिसते ना, यासाठी तर 2 डोळे एक्स्ट्रा लावलेत मी, खतरनाक वाले. ती दिसली ना आता, लोक दिसत नव्हते. हा खरंच. अरे ते मला माहितीये तिकडे पुढं लोक गेलीत ती, पण गाडी समोर जाते नंतर दिसली एकदम समोर आल्यानंतर. आता इथं 4 व्हीलर आहे पुढे, दिसते कॅमेऱ्यात पण दिसते, 4 डोळे. माफी असावी, इथे आमची गोप्रोची बॅटरी आमचा गोप्रो अचानक डेड झाल्यामुळे इथे फुटेज आम्हाला थांबवायला लागली होती, पण आता परत आम्ही बॅक टू नॉर्मल. आणि बाईकवर फिरायला काही जबरदस्त मजा येत असेल ना यांना, हे आता बाईकवर वगैरे चाललेत मजा करत, त्यांना कसली जबरदस्त फिलिंग येत असेल ना अशा धुक्यामध्ये चालवायला. नंतर आपल्या ट्रिप होणार आहेत त्या पण अशाच धुक्यात होणार आहेत, आणि त्यात हायवेचा प्रवास असेल. आपली त्यात व्हाईट लाईट आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा अजून मायनस पॉइंट. आपल्याला प्लस पॉइंट गाडीचा काहीच नाही, स्टेबिलिटी सोडली तर, स्टेबिलिटी आणि पॉवर सोडली तर. धुक्यामध्ये आपण 0 आहोत. अवतार झालाय का असं ते राहते का. तर आता अवतार झालाय माझा. फेस थोडासा वॉश करून घेतो आणि तिथे काहीतरी खायला आहे. दुसरं काही खाऊ नाही शकत, मॅगीच खाऊ शकतं, त्याच्यामुळे मॅगी खातो. बघूया चला. आणि गाडी लावलं इथं रस्त्याच्या कडेला. सेफ तर नाही आहे मला माहिती आहे, पण तरी पण ठीक आहे. आता थांबलो इथे आणि ऑर्डर केलंय मॅगी. ते बघ डल्ला मारला बघ, तिकडे स्वतःची मॅगी असून पण माझ्या मॅगीवर आले. ठीक आहे, खाऊन झाल्यानंतर डायरेक्ट हायवेला भेटूया. चष्मा कुठले लावले मलाच नाही माहिती. आणि मॅगीला टेस्ट चांगली आहे. अटकू नको. गोप्रोला चार्ज किती झालंय 41%. आणि बऱ्यापैकी इकडे खालती आल्यानंतर धुकाच नाहीये बघा. आणि मी पण थोडा फ्रेश झालोय, तरी पण काला कल्लुटात दिसत असेल. ऍडजस्ट करा, ऍडजस्ट काय करा. आणि जे कोणी नवीन मेंबर माझे व्हिडिओ बघत असतील, माझे ब्लॉग्स बघत असतील, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉन आहे ना तो पण दाबा, घंटा वाजू दे जरा मी ब्लॉग टाकल्यानंतर. आणि परत आपल्या रस्त्याला लागलोय आपण. पाऊस काय आज पाठलाग सोडत नाही, आज दिवसच चुकीचा साला निवडलाय आपण. कसला विचार करते. हा ठीक आहे, करू नंतर परत नंतर होएगा.
जरूर होएगा. आणि अशा प्रकारे दिवसभरानंतर आपल्याला लागलाय मुसळधार अशी पाऊस, मुसळधार असा पाऊस. आणि या बैल आणि जबरदस्त मुसळधार पाऊस लागलाय. बेकार सिंगल वायपर पण काही कामाचं नाहीये. मस्त वाटतंय, गाडी धुवून निघली, माझा टेन्शन वाचला. पण समोरचं काय नाही दिसत आहे. नेहमीप्रमाणे खोपोलीला एक्झिट मारू आपण. एक्सप्रेसोला आलोय. इथे लिमिट आहे 100चा, पण घाटामध्ये आल्यानंतर तो लिमिट डायरेक्ट 60 पर्यंत येतो. त्याच्यामुळे आपण तर बेतातच जाऊ बाबा. नको ते कॅमेरा आहे डायरेक्ट, नाही तर पावती घरी पोहोचायची 2000ची. रिस्क कोण घेईल तेवढी? रिस्क कोण घेईल? या हायवेला चालवायला मजा येते गाडी. काय फक्त जाताना तो मिसिंग लिंक रोड आहे ना, तो फक्त चालू झाला पाहिजे. तो एकदा रोड चालू झाला ना की हा खंडाळ्याला बाय बाय. लोणावळ्याचा ट्रॅफिकच नाही. सगळे ट्रकवाले वगैरे सगळे तिकडूनच जातील. Oh my God, ये क्या हो गया? इधर भी ट्रैफिक लग गया लगता है. शिवशाही आली काय? गेली काय? नाही आली ना. आम्ही चाललोय या साईडला. पावसाळ्यात एकतर एवढा डेंजर होतं ना गाडी चालवणं. पाण्याचे शिंतोडे नुसते उडतात याच्यावर, आपल्या विंडशिल्डवर. खोपोली सोडून पुढे आलो. आता वावुशीला पोहोचेन एक थोड्या वेळात. आणि आता शरीर बराच थकल्यासारखं वाटत आहे. फक्त आजारी नको पडू दे बस. आणि बाकी काय नाही. फार फार तर अजून 15 ते 20 मिनिटं लागतील घरी पोहोचायला. 1 तास पण जाईल. असं वाटतं 1 तास जायला पाहिजे. 1 तास जाईल. आता विश्रांतीला ठेवलंय. तो आता विश्राम करते थोडा. काल पण तसंच झालं. एकदम मोबाईल परत आल्यापासून जास्त मोबाईल मध्येच शूट चाललंय. तर गोप्रोला चार्ज पण नव्हता. एकदाच फक्त मधीतच ब्लॉग बनवलाय गोप्रो मध्ये. आणि काल मिरवणुकीला नेमका गोप्रो घेऊन गेलो, बॅटरी कमी. शेवटी शुभमच्या इथं चार्जिंगला लावला. मग झाला असता त्याचा कांड झाला असता म्हणून तो रिटर्न घरी आणून ठेवला आणि परत मोबाईल घेऊन गेलो. आणि चला तर आता मस्तपैकी सॉन्ग एन्जॉय करतोय स्पॉटिफायला. ऑलमोस्ट 6 वाजलेत. म्हणजे घरी जाईपर्यंत 7 तरी पक्का आहे. 7 वाजणार. अजून CNG पण भरायचं आहे. एक गाडीच फक्त बाकी राहिलंय. धुका बघा. आता धुका आहे का पाऊस आहे ते माहित नाही. खतरनाक वाटतोय एकदम जबरदस्त. मला असं वाटतंय हा धुकाच आहे. है ना. सगळे साईडला आहे तसंच सेम. पाऊस आहे. बेकारवाला पाऊस आलाय. बेकारवाला पाऊस. कधी पण आता चालू होईल. बेकार पाऊस आलाय. एकदम डेंजर लेवल. आपल्या बाप्पाची मिरवणूक गेली. आज इकडे आहे. भारी वाटतं ना मिरवणुकीला. जबरदस्त. आता पेंडला पोचलोय.
अजून घरी पोहोचायला थोडासा टाइम जाईल. आणि काय पाहिजे की पाऊस मागासपासून पाऊस लागलाय, तो कंटिन्यू पाऊसच आहे. तर चला व्हिडिओला इथेच थांबूया. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आठवणीने. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ते आपण बाय बाय, सायनारा.